गुड मॉर्निंग महाराष्ट्र. नमस्कार, मी प्रज्ञा पोवळे. बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बुलेटिनची सुरुवात करूया महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा घेऊन. 70 बातम्या पाहूया. आज दोन्ही राष्ट्रवादी पक्षांचे वर्धापन दिनाचे वेगवेगळे सोहळे. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का, या चर्चांच्या पार्श्वभूमीवर मेळाव्यांकडे सगळ्यांचं लक्ष. राष्ट्रवादीचा 26वा वर्धापन दिन. शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून सकाळी 10 वाजता बालगंधर्व रंगमंदिरात ध्वजारोहणानं सोहळ्याला सुरुवात होणार. कार्यक्रमासाठी राज्यभरातील पदाधिकाऱ्यांना निमंत्रण. पुण्याच्या बालगंधर्व रंगमंदिरात आज शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनानिमित्त मेळाव्याचं आयोजन. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी तयारीचा आढावा घेतला. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा वर्धापन दिनाचा कार्यक्रम पुण्यातील बालेवाडी ग्राउंडवर होणार. पक्षाचे सगळे मंत्री, आमदार, खासदार आणि माजी खासदार उपस्थित असतील. राष्ट्रवादीचा 26वा वर्धापन दिन सोहळा पुण्यातील बालेवाडी इथं होणार. युवा नेते पार्थ पवार आणि जय पवार यांच्याकडून कार्यक्रम स्थळाची पाहणी. खासदार सुप्रिया सुळेंनी व्हॉट्सअॅपवर ठेवलेल्या स्टेटसची चर्चा. आपल्यावर अन्याय होत असताना सहन करायला शिक. सुप्रिया सुळेंचं व्हॉट्सअॅप स्टेटस. सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कोणाकडे, प्रश्न उपस्थित. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज पत्रकार परिषद. नरेंद्र मोदी सरकारच्या 11व्या वर्षपूर्तीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पत्रकार परिषदेला संबोधित करणार. राज्य मंत्रिमंडळाची आज मंत्रालयात बैठक. बैठकीमध्ये पावसानं नुकसान झालेल्या शेतीचा आढावा घेतला जाणार. तर कालच्या लोकल दुर्घटनेबाबत आजच्या बैठकीत काही चर्चा होणार का, याकडे लक्ष. आदित्य ठाकरेंकडून एकनाथ शिंदेंचा भ्रष्टनाथ असा उल्लेख. मुंबईमध्ये आपली सत्ता असताना 95,000 कोटींच्या एफडी केल्या, त्या आता कितीवर आणल्या. यांना सगळं नुसतं लुटायचंय म्हणत आदित्य ठाकरेंचा शिंदेंवर घणाघात. आज रेल्वे प्रशासनाविरोधात मनसेचा धडक मोर्चा. मुंब्रा लोकल दुर्घटनेविरोधात मनसे आक्रमक. मुंब्रा रेल्वे अपघातातील जखमींची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून विचारपूस. रुग्णांच्या उपचाराची पूर्ण व्यवस्था हॉस्पिटलमध्ये केली जाईल, शिंदेंचं आश्वासन. गाई म्हशी कोंबल्यावर हिंदूंना त्रास होतो, मग माणसांची गर्दी दिसत नाही का. मुंब्रा लोकल दुर्घटनेनंतर अबू आझमींची प्रतिक्रिया. मुंब्रा रेल्वे स्थानक दुर्घटनेबाबत मानवाधिकार आयोगाकडे तक्रार. जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी. मुंबई हायकोर्टाचे अधिवक्ता अॅडव्होकेट आशिष रॉय यांच्याकडून तक्रार सादर. मुंबई लोकल दुर्घटनेनंतर लोहमार्ग पोलीस लवकरच रेल्वे प्रशासनाशी पत्रव्यवहार करणार. ट्रॅकवरील वळणं तसंच 2 ट्रॅकमधील अंतर याबाबतची माहिती मागवणार. मुंब्रा रेल्वे अपघातानंतर रेल्वे ट्रॅकचं मॅपिंग. कसारा आणि सीएसएमटी या दोन्ही दिशेला जाणाऱ्या जलद मार्गाच्या ट्रॅक्सचं मॅपिंग. मुंब्र्याच्या वळणाबद्दल आधी सुद्धा रेल्वे प्रशासनाला माहिती दिली होती. रेल्वे प्रवासी संघटनेचे उपाध्यक्ष सिद्धेश देसाई यांची माहिती. डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटलांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश. एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश सोहळा. भंडाऱ्यात भाजपच्या अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा शिंदेंच्या सेनेत प्रवेश. कार्यकर्त्यांची भाजपवर विधानसभा निवडणुकीपासून नाराजी होती. प्रवेशाचा कार्यक्रम आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या नेतृत्वात पार पडला. ठाकरे सेनेचे नाराज महानगर प्रमुख विलास शिंदे खासदार संजय राऊतांची भेट घेणार. शिंदेंच्या भेटीनंतर शिवसेनेत प्रवेश करण्याची चर्चा. त्या पार्श्वभूमीवर राऊतांना भेटून नाराजीबद्दल चर्चा करणार. पाहुणे येतात जातात, पण पक्ष आपल्यालाच चालवायचा असतो. भाजपमधील आयारामांना उद्देशून आमदार बबनराव लोणीकरांचं वक्तव्य. विजयकुमार गावित हे चौकशीपासून वाचण्यासाठी भाजपत गेले. गोवाल पाडवींचा आरोप. तर आमचं मन स्वच्छ म्हणून आम्ही आजही काँग्रेसमध्येच, पाडवींचा गावितांना शिंटा. अजित पवार आणि मुख्यमंत्र्यांना 3 लाखांपेक्षा अधिक मानधन. मात्र सोयाबीनचे भाव फक्त 3,500 रुपये का. अमरावतीमध्ये बच्चू कडूंचा सवाल. तर यावेळी सरकार झुकलं नाही तर आंदोलन अजून तीव्र करण्याचा बच्चू कडूंचा इशारा. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेश मूर्तींना मुंबई उच्च न्यायालयाची परवानगी. कृत्रिम तलावात मूर्तींचं विसर्जन करण्यावर सहमती दर्शवल्यानंतर मोठा निर्णय. रायगडच्या पेडमध्ये मूर्तिकारांनी फटाके फोडत जल्लोष केला. मुंबई उच्च न्यायालयानं प्लास्टर ऑफ पॅरिसवरील बंदी उठवल्यानं मूर्तिकारांनी आनंद व्यक्त केला.
मूर्तिकारांच्या एकजुटीचं स्वागत. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींना परवानगी मिळाल्यानंतर आशिष शेलारांची प्रतिक्रिया. मांद्रे कुर्ला संकुलाचं नाव बदलून बाळासाहेब ठाकरे कॉम्प्लेक्स करावं, शिवसेनेचे विभाग प्रमुख कुणाल सरमळकर यांची मागणी. त्यांनी मंत्री आशिष शेलारांना याबाबत पत्र दिल्याचीही माहिती. भारत पाकिस्तान तणावानंतर लावलेली हार, फुलं आणि प्रसादावरची बंदी अजूनही कायम. शेतकरी आणि व्यावसायिकांना याचा मोठा फटका. हार, फुलं नेण्यास स्थायी संस्थान परवानगी कधी देणार, भाविकांकडून सवाल. मुलुंड भांडूप एक्सप्रेसवेवर अपघातात जखमी झालेल्या व्यक्तीला गिरीश महाजनांनी मदत केली. आपल्या वाहनातून त्यांना उपचारासाठी नेलं. गंगापूरच्या लासूर कानोरी रस्त्यावर दुचाकी अपघातात 2 तरुण जखमी. यावेळी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी ताफा थांबवत स्वतः जखमींना रुग्णालयात दाखल केलं. विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंचा संभाजीनगर ग्रामीण दौरा. यावेळी त्यांनी शेतात स्वतः टिफन चालवत खरीपाच्या पेरणीचा अनुभव घेतला. वेंगुर्ला देशातील पहिल्या जलपर्यटन प्रकल्पाचा आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते शुभारंभ होणार. समुद्राच्या तळाशी नौसेनेची निवृत्त गुलजार बोट बुडवली जाणार. 11वी प्रवेश प्रक्रिया पुन्हा लांबणीवर. आज जाहीर होणारी पहिली यादी आता 24 जूनला जाहीर होणार. त्यामुळे एकूणच प्रवेश प्रक्रिया लांबणीवर. पालक आणि विद्यार्थ्यांकडून मात्र संताप व्यक्त. कोविड-19च्या नव्या XFG व्हेरिएंटचे देशभरात 163 रुग्ण. महाराष्ट्रात सर्वाधिक 89 रुग्ण असल्याची आरोग्य मंत्रालयाची माहिती. प्रशासनाकडून जनतेला काळजी घेण्याचं आवाहन. राज्यात कोरोनाचे काल 65 नवे रुग्ण आढळले. यामध्ये सर्वाधिक पुणे आणि मुंबईत. सध्या राज्यामध्ये 613 रुग्ण सक्रिय. नागपूरमध्ये 42.2°C तापमानाची नोंद. मृग नक्षत्रानंतरही मान्सून लांबण्याची शक्यता. अमरावती, अकोला, भंडारा, गोंदिया, वर्धा, चंद्रपूर, यवतमाळमध्ये सुद्धा तापमान 40°च्या पार. यवतमाळमध्ये चक्रीवादळाचा तडाखा. चक्रीवादळामुळे पिंपळनेरच्या गावकऱ्यांचं अतोनात नुकसान. अंगावर दगड पडल्यानं 14 वर्षांची मुलगी जखमी. लातूर शहरात आणि परिसरात विजेच्या कडकडाटासह पावसामुळे शहरातील अनेक झाडं तुटल्याची माहिती. यवतमाळ जिल्हाधिकारी कार्यालयात प्रकल्पग्रस्तांचं आंदोलन. नोकरी, मोबदला आणि 15% आरक्षणाची मागणी. बोगस प्रकल्पग्रस्तांवर कारवाई करण्याचीही मागणी. जळगावमध्ये मोकाट कुत्र्यांच्या बंदोबस्तासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं जनआक्रोश आंदोलन. यावेळी पालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची नागरिकांची मागणी. पालघरमधील अनधिकृत बांधकामाविरोधात तरुणीचं आमरण उपोषण. वारंवार पत्रव्यवहार करूनही कोणी दखल घेत नसल्यानं नगरपरिषदेसमोर आंदोलन. अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त केल्याशिवाय हटणार नसल्याचा तरुणीचा निर्धार. बीडमधील अंबिका चौक ते अण्णाभाऊ साठे चौक या रखडलेल्या रस्त्याच्या मागणीसाठी स्थानिकांसह व्यापाऱ्यांकडून आंदोलन. प्रशासनाचं लक्ष वेधण्याकरता हलगी वाजवत आंदोलन. भंडाऱ्यामध्ये भेल प्रकल्पासाठी प्रशासनानं अधिग्रहित केलेल्या जमिनी 13 वर्षांनंतर शेतकऱ्यांनी ताब्यात घेतल्या. या जमिनींवरती प्रकल्प सुरू होत नाही तोपर्यंत शेती उत्पादन घेण्याचा ग्रामस्थांचा निर्णय. प्रशासनाकडून बालविवाह रोखण्याचा प्रयत्न होत असताना देखील गत वर्षात 300 बालविवाह झाल्याचा प्रकार. यात प्रामुख्यानं ऊसतोड कामगार शेतकऱ्यांच्या मुलांचा समावेश. उद्योजक संतोष लड्डा दरोडा प्रकरणात पोलिसांना 30 किलो चांदी हस्तगत करण्यात यश. अमोल खोतकरनं पडेगावमधील एका गॅरेजमध्ये ठेवलेल्या 4चाकी वाहनातून चांदी हस्तगत. मात्र अद्याप 5 किलो सोनं हस्तगत करणं बाकी आहे. संभाजीनगरमधील लड्डा दरोडा प्रकरणात 17वा आरोपी अटकेत. सूर्यकांत मुळे असं आरोपीचं नाव. या प्रकरणात अजूनही 5 किलो सोनं हस्तगत करणं बाकी. बँकॉकहून आलेल्या भारतीय प्रवाशाला मुंबई कस्टम झोनकडून अटक. विमानतळावर प्रवासी काहीसा घाबरलेला आढळला. चौकशी दरम्यान विविध प्रकारच्या वन्यजीव प्राण्यांची अवैध तस्करी करत असल्याचं समोर. पुण्यात दुसऱ्या मजल्यावरून उडी मारून विवाहितेची आत्महत्या. हुंड्यासाठी सासरी होणाऱ्या छळाला कंटाळून आत्महत्या केल्याची माहिती. पती सूरज पाठकला वाघोली पोलिसांकडून अटक. जेजे रुग्णालयाच्या बॉईज हॉस्टेलमध्ये गळफास घेत 22 वर्षीय तरुणाची आत्महत्या. अभ्यास आणि आर्थिक परिस्थितीमुळे आत्महत्या केल्याची माहिती. मुंबईतील गोरेगाव पूर्वमध्ये 14 वर्षीय शाळकरी मुलीची आत्महत्या. मोबाईल घेऊन न दिल्यानं वडिलांसोबत वाद झाला होता. पोलिसांकडून पुढचा तपास सुरू.
हिंगोली सेनगाव रोडवरच्या बारमध्ये राडा, 7 ते 8 जणांकडून बारच्या मॅनेजरला बेदम मारहाण, घटना सीसीटीव्हीत कैद. यवतमाळच्या उमरखेडमध्ये 2 गटात वाद, हाणामारी आणि चाकू तलवारीसह झालेल्या हल्ल्यात एकाचा मृत्यू तर दोघं गंभीर जखमी. मुंबईतील कुरार पोलिसांची कारवाई, घरफोडी करणाऱ्या चौघांना अटक, 45 गुन्हे दाखल असलेल्या टोळीकडून 100 ग्रॅम सोनं, चांदी आणि 80,000 रोकड जप्त. बीडच्या केजहून कळमला जाणाऱ्या एसटीनं अचानक पेट घेतला, आगीचं कारण अद्याप अस्पष्ट. या घटनेत कोणतीही जीवितहानी नाही, चालकाच्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळली. भंडाऱ्याच्या तुमसर उड्डाणपुलावर वाळूच्या ट्रकनं दुचाकीस्वाराला उडवलं, घटनेत दुचाकीस्वार गंभीर जखमी. चंद्रपूरमध्ये ट्रकच्या धडकेत मायलेकीचा मृत्यू, वर्धा नदी पुलाजवळची घटना, रस्त्याच्या कामामुळे अपघातांची संख्या वाढली. नाशिकमध्ये अवैध गुटखा विक्री करणाऱ्याला मुद्देमालासह अटक, गुन्हे शाखेची कारवाई. सांगली महानगरपालिकेचे उपायुक्त लाच मागितल्याप्रकरणी अडचणीत, 24 मजली इमारतीच्या परवान्यासाठी 7 लाखांची लाच मागितल्याचा आरोप, लाचलुचपत विभागाच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल. धुळ्यात ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांनी एसबीआयच्या अधिकाऱ्याला कानशिलात लगावली, मराठी माणसाबद्दल आक्षेपार्ह विधान केल्यानं शिवसैनिक आक्रमक. परभणीच्या गंगाखेडमध्ये रंगली राज्यस्तरीय ड्रॅगन बोट स्पर्धा. या स्पर्धेमध्ये राज्यातील 15 जिल्हा संघांनी सहभाग घेतला. यातून परभणी जिल्हा प्रथम तर लातूरनं द्वितीय स्थान पटकावले. कार्तिकेय स्वामी जयंतीनिमित्त भाजप आमदार कॅप्टन तमिल सेल्वन यांच्याकडून वेल यात्रेचं आयोजन. सायन, वडाळा, माटुंगा परिसरात काढण्यात आलेल्या यात्रेला मोठ्या प्रमाणावर तमिळ बांधवांची उपस्थिती. उत्तर भारतात तीव्र उष्मा, दिल्ली एनसीआरमध्ये पारा 45 अंशांपर्यंत जाण्याची शक्यता, हवामान विभागानं अंदाज व्यक्त केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी भारतीय शिष्टमंडळातील खासदारांना भेटणार. पंतप्रधान नरेंद्र मोदी सगळ्यांना भेटून त्यांचे आभार मानणार आणि अनुभव ऐकणार. बंगळुरूतील चिन्नास्वामी स्टेडियममध्ये झालेल्या चेंगराचेंगरी प्रकरणी आज उच्च न्यायालयामध्ये महत्त्वाची सुनावणी. सिद्धरामय्या सरकार न्यायालयाच्या 9 प्रश्नांची उत्तरं देणार. मेघालयमधील हनीमून मर्डर प्रकरणात सोनम रघुवंशी हीच मुख्य सूत्रधार. लोकेशन आणि कॉल डिटेल्सच्या आधारावर सोनमनं साथीदारांशी सतत संपर्क ठेवत हत्या घडवून आणल्याचं उघड. इंदोर पोलिसांकडून सोनमचे 3 साथीदारही ताब्यात. राजा रघुवंशी हत्या प्रकरणात आरोपी पत्नी सोनम रघुवंशीला 72 तासांचं ट्रान्झिट रिमांड. मेघालय पोलिसांकडे तिचा ताबा देण्यात आला असून शिलाँग इथं तिची चौकशी होणार आहे. 12 ते 14 सप्टेंबर दरम्यान न्यूयॉर्कमधील प्रतिष्ठित लिंकन सेंटर इथं नीता मुकेश अंबानी सांस्कृतिक केंद्राच्या इंडिया वीकेंडचं सादरीकरण. नीता अंबानी यांची घोषणा. भारतीय अंतराळवीर शुभांशु शुक्ला आणि इतर 3 जण उद्या एक्सिओम 4 मोहिमेवर जाण्यासाठी सज्ज. संध्याकाळी 5:52 केनेडी स्पेस सेंटर इथून 3 अंतराळवीरांसह मोहिमेला सुरुवात. भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी आयसीसी हॉल ऑफ फेममध्ये समाविष्ट. भारताकडून हॉल ऑफ फेममध्ये सामील होणारा धोनी 11वा खेळाडू. वेस्ट इंडिजचा आक्रमक फलंदाज आणि माजी कर्णधार निकोलस पुरनची अचानक निवृत्तीची घोषणा. अवघ्या 29व्या वर्षी क्रिकेटला रामराम. निकोलस पुरनकडून एकही कसोटी सामना न खेळता निवृत्तीची घोषणा. 61 वनडे आणि 106 आंतरराष्ट्रीय T20 खेळून निवृत्ती. 61 वनडेमध्ये पुरनची 3 शतकं, 1983 धावा. फ्रँचायझी क्रिकेटमध्ये पुरननं 398 सामने खेळले.